श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांती म्हणजे फक्त सण नाही, तो एक नवा आरंभ आहे. सूर्य जसा दक्षिणेकडून उत्तरायणाला वळतो, तसंच आपल्या आयुष्यातही अंधार, अडचणी, कटुता मागे टाकून प्रकाश, ऊब आणि गोडवा घेऊन येणारा हा दिवस आहे. आपल्या पूर्वजांनी या दिवशी एक साधं पण फार खोल अर्थाचं वाक्य दिलं. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. सूर्याच्या तेजासारखं तुमचं आयुष्य उजळो, घरात सुख शांती नांदो आणि ही मकर संक्रांत तुमच्यासाठी समृद्धीची ठरो. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मंडळी, याचा अर्थ फक्त तिळगुळ देणं नाही, तर मनात साठलेली कटुता, राग, गैरसमज हे सगळं बाजूला ठेवून आपल्या शब्दात, वागण्यात आणि नात्यात गोडवा आणणं आहे. संक्रांतीच्या दिवशी आपण जे बोलतो, ज्या भावना मनात ठेवतो, तोच सूर वर्षभर आपल्या आयुष्यात उमटतो असं मानलं जातं. म्हणूनच या दिवशी घरात भांडणं नको, कडू शब्द नको, तक्रार नको. फक्त प्रेम, शांतता आणि सकारात्मकता हवी. मंडळी, मकर संक्रांती हा दिवस फक्त सण म्हणून पाहू नये. हा दिवस म्हणजे सूर्याचा उत्तरायण, म्हणजेच अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याची सुरुवात. आणि घरात जर स्त्री आनंदी, शांत आणि सकारात्मक असेल, तर संपूर्ण घरावर त्याचा परिणाम होतो. म्हणूनच आपल्या घरातल्या प्रत्येक स्त्रीसाठी हा दिवस फार महत्त्वाचा मानला जातो. मंडळी, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी, कोणत्या रंगाची साडी अजिबात घालू नये, संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत, सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या कलरच्या बांगड्या घालाव्यात आणि कुठल्या कलरच्या घालू नये, बोरहान किंक्रांत म्हणजे काय, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सगळ्यात आधी आपण बघूया की संक्रांतीला सौभाग्यवती स्त्रीने कोणत्या रंगाची साडी नेसावी. संक्रांतीच्या दिवशी शक्यतो उष्ण, तेजस्वी आणि आनंद येणारे रंग परिधान करावेत. म्हणजेच पिवळा, केशरी, लाल, हिरवा किंवा गुलाबी हे रंग सौभाग्य, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतात. संपूर्ण साडी या रंगात नसेल तरी चालते, पण कमीत कमी ब्लाऊज, पदर किंवा ओढणी तरी या रंगात असावी. हे रंग सूर्य तत्वाशी जोडलेले असल्याने वर्षभर उत्साह टिकवतात. मंडळी, दुसरं आहे की कोणते रंग या दिवशी टाळावेत. संक्रांतीला शक्यतो काळा, पूर्ण पांढरा किंवा फार गडद निळा रंग टाळावा. हे रंग शोक, थंडावा आणि जड ऊर्जा दर्शवतात. या दिवशी मात्र घरात ऊब, प्रकाश आणि आनंदाची ऊर्जा हवी असते. म्हणूनच शक्य तितकं या रंगापासून दूर राहणं चांगलं मानलं जातं. मंडळी, तिसरं म्हणजे संक्रांतीसाठी सर्वसाधारणपणे कोणते रंग शुभ मानले जातात. महिलांसोबतच पुरुष, लहान मुले सगळ्यांसाठीच पिवळा, केशरी, हिरवा आणि लाल हे रंग फार शुभ मानले जातात. हे रंग फक्त कपड्यामध्येच नाही, तर रुमाल, बांगड्या, फुले, रांगोळी यामध्येही वापरले तर उत्तम फल देतात. मंडळी, चौथं म्हणजे सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात. संक्रांतीला बांगड्यांना फार महत्त्व असतं. हिरव्या बांगड्या सौभाग्याचं प्रतीक आहे, लाल बांगड्या वैवाहिक स्थैर्य देतात आणि पिवळ्या किंवा सोनेरी बांगड्या समृद्धी वाढवतात. किमान एक हिरवी बांगडी हातात असली तर ती फार शुभ मानली जाते. मंडळी, पाचवं म्हणजे कोणत्या बांगड्या घालू नयेत. काळ्या बांगड्या, तुटलेल्या बांगड्या किंवा फार जुन्या, आवाज न करणाऱ्या बांगड्या या दिवशी टाळाव्यात. कारण बांगड्यांचा आवाज घरात सकारात्मक नाद निर्माण करतो. तो नाद सौभाग्य टिकवतो असं शास्त्र सांगतं. मंडळी, आता आपण बघूया बोरन संक्रांत म्हणजे नेमकं काय. बोरन संक्रांत म्हणजे एखाद्या स्त्रीची लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत. या दिवशी त्या स्त्रीला साडी, हळदी कुंकू, तिळगुळ, बांगड्या देऊन तिच्या सौभाग्यासाठी आशीर्वाद दिला जातो. हे केवळ रीत नसून तिचं वैवाहिक आयुष्य सुखी व्हावं यासाठी केलेली परंपरा आहे. मंडळी, संक्रांतीला केस कसे ठेवावेत. या दिवशी केस स्वच्छ धुतलेले असावेत. वेणी घालणं किंवा मोकळे केस ठेवणं फार शुभ मानलं जातं.
केसात गजरा किंवा फुलं असतील तर घरात आनंदाची आणि प्रसन्नतेची ऊर्जा वाढते. विस्कटलेली किंवा खूप अस्ताव्यस्त केस टाळावेत. मंडळी, कुंकू कसे आणि का लावावे? संक्रांतीच्या दिवशी गडद लाल कुंकू लावावं. कुंकू लावताना मनात एकच भावना असावी, माझं सौभाग्य अखंड राहो आणि माझं घर सुखी राहो. कुंकू हे फक्त सौंदर्यासाठी नसून ते शक्तीचं आणि स्थैर्याचं प्रतीक आहे. मंडळी, या दिवशी भांडणं, शिवीगाळ का टाळावी? संक्रांतीला जे बोललं जातं ते शब्द वर्षभर परिणाम देतात असं मानलं जातं. म्हणून शक्य तितकं शांत राहणं, गोड बोलणं आणि भांडणं टाळणं फार महत्त्वाचं असतं. सकाळी दिवा लावणं का गरजेचं आहे? संक्रांतीच्या दिवशी सकाळी देवघरात दिवा लावल्याने घरात प्रकाश, शांती आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. तुपाचा दिवा असेल तर फार उत्तम, नसेल तर साधा तेलाचा दिवाही चालतो. 11वं म्हणजे तिळगुळाचं महत्त्व काय? तीळ हे पापक्षमनाचं प्रतीक आहे आणि गुळ गोडव्याचं प्रतीक. म्हणून तिळगुळ देताना आणि घेताना मनात कटुता ठेवू नये. हा सण आपापसातील नातेसंबंध गोड करण्यासाठी आहे. त्यानंतर संक्रांतीला कोणतं अन्न शुभ मानलं जातं? उष्ण, ताजं आणि सात्विक अन्न खाणं चांगलं मानलं जातं. तिळगुळ, पुरणपोळी, भाजी भाकरी अशी घरची साधी पण प्रेमाने बनवलेली जेवण सर्वोत्तम असतात. कोणतं अन्न टाळावं? फार थंड पदार्थ, शिळं अन्न किंवा अति खारट, अति तिखट पदार्थ टाळावेत. या दिवशी शरीर आणि मन दोन्ही हलकं ठेवणं महत्त्वाचं असतं. संक्रांतीला दान का करायचं? संक्रांतीच्या दिवशी केलेलं दान सूर्याला अर्पण केल्यासारखं मानलं जातं. हे दान वर्षभर अडचणी दूर करतात अशी श्रद्धा आहे. त्यानंतर कोणतं दान श्रेष्ठ मानलं जातं? तिळगुळ, धान्य, उबदार कपडे किंवा मग तांदूळ याचं दान फार पुण्यकारक मानलं जातं. दान करताना मनात अहंकार न ठेवता श्रद्धा ठेवावी. त्यानंतर सूर्याला अर्घ्य देण्याचं महत्त्व. संक्रांतीच्या दिवशी सकाळी सूर्याला पाणी अर्पण केल्याने आत्मविश्वास, आरोग्य आणि तेज वाढतं. पाण्यात थोडी हळद किंवा कुंकू घालून अर्घ्य दिलं तर विशेष फल मिळतं. घराची स्वच्छता का गरजेची? संक्रांतीला लक्ष्मी घरात प्रवेश करते अशी मान्यता आहे. स्वच्छ घरात सकारात्मक ऊर्जा टिकते. म्हणून या दिवशी घर आवरलेलं असावं. हळदी कुंकू करण्यामागचं कारण म्हणजे हळदी कुंकू म्हणजे स्त्रियांचं सौभाग्याचं आदान प्रदान. जास्त लोकांना नाही जमलं तरी किमान 2 सौभाग्यवती स्त्रियांना तरी हळदी कुंकू द्यावं. नकारात्मक विचार का टाळावेत? संक्रांतीच्या दिवशी मनात जे विचार असतात ते वर्षभर वाढतात असं म्हटलं जातं. म्हणून शक्य तितकं सकारात्मक राहणं फार महत्त्वाचं असतं. शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे या दिवशी मनापासून एक प्रार्थना करा, माझं घर सुखी राहो, माझं सौभाग्य अखंड राहो आणि माझ्या आयुष्यात गोडवा नांदो. मंडळी, शेवटचं सांगायचं झालं म्हणजे तीळ हे उष्णतेचं प्रतीक आहे जे थंडी घालवतात आणि गुळ गोडव्याचं प्रतीक जो नात्यातली कडवटपणा विरघळवतो. म्हणूनच संक्रांती आपल्याला शिकवते की थोडं समजून घ्या, थोडं माफ करा आणि थोडं गोड बोला, कारण आयुष्यही तितकंच गोड होतं. ही मकर संक्रांत आपल्या प्रत्येक स्त्रीसाठी, प्रत्येक घरासाठी नवीन आशा, सौभाग्य आणि समाधान घेऊन येऊ हीच मनापासून प्रार्थना. जय सूर्यदेव.